जानकीबाई की जे नाव म्हणजे 148 वर्षाची परंपरा आहे. याच्यामध्ये सर्व वाणी समाज बांधवाचं त्यात आयोजन असतं आणि सर्व ग्रामस्थ मंडळी एकजुटीने या ठिकाणी काम करतात आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये दिवसेंदिवस एवढा उत्साह वाढत चालला आहे की बाबा त्या ठिकाणी सर्वजण मदतीचा हात आपला पुढे करतात आणि मोठ्या उत्साहाने सर्व अगदी मनापासून आपलं सहकार्य करण्यास सज्ज झालेले आहेत.
कुठलाही काही अडचणी असो काही असो तर ते स्वतःहून आता स्वयंस्फूर्तीने विचारतात किंवा आमची काही मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी केव्हाही आपल्या गावाचा रथ आहे, ही आपल्या गावची शोभा आहे आणि हा रथ उत्सव सुखा गुण्या गोविंदाने आणि यात्रा ही यशस्वीरित्या आपली पार पडावी यासाठी ते सर्व अख्खं पूर्ण गाव या ठिकाणी सज्ज झालेलं असतं आणि ती यात्रा पूर्ण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपले प्रयत्न करत असतात। याचं कारण असं आहे दिवसेंदिवस या रथोत्सवाच्या यात्रेमध्ये इथले माहेरवासिनी जे असतात इथून गेलेल्या त्यासुद्धा या ठिकाणी प्रति पंढरपूर रथोत्सव माझ्या गावाचा रथ आहे या उद्देशाने ते आपल्या ह्या ठिकाणी येत असतात आणि दर्शनासाठी ते खास 8-10 दिवस आधी येतात। आणि याचं महत्त्व असं आहे की हा नवसाला पावणारा रथ आहे। कुठल्याही मनोकामना तुम्ही हे करा तर ती बहुत नवसाला पावणारा हा रथ असल्यामुळे ही भावना ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे सर्व भक्तगण हे बाहेरगावून इकडून तिकडून रथाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलाचं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात नेहमी। नाव सांगा मी मोहनदास पुरुषोत्तम वाणी विठ्ठल। गेल्या 148 वर्षापासून या ठिकाणचं प्रति पंढरपूर पिंपराडा या ठिकाणी रथोत्सवाची सुरुवात ही 149 वर्षापूर्वी झाली होती, ती आजपर्यंत तशीच अविरत आहे। या ठिकाणी आपण जर बघत असाल तर यामध्ये लेझिम पथक असतील, भजनारी मंडळी असतील, सत्संग पथक असेल, लहान मुलींचे लेझिम पथक असतील, युवक मंडळांचे लेझिम पथक असतील, असा उत्साह या ठिकाणी या यात्रेमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी भाविकांमध्ये बघायला मिळतो आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा गेल्या 5-7 पिढ्यांपासून जी चालू आहे ती पुढची येणारी पिढी अविरतपणे सांभाळत आहे आणि निश्चितच या ठिकाणी प्रति पंढरपूरप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण पिंपळा गावामध्ये शहरामध्ये एक अनोखा उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते लोक इकडे येत असतात। या ठिकाणी या रथोत्सवाची ख्यातीच मात्र प्रति पंढरपूर अशी असून या ठिकाणचं विठ्ठल मंदिर असेल, श्रीराम मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, हे पुरातनकालीन मंदिर आहेत आणि त्यांची या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून देखील ओळख आहे। ज्या लोकांना या ठिकाणी पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद घेता येत नाही पांडुरंगाचे विठ्ठलाचे, ते या ठिकाणी येऊन विठ्ठल रुक्माईचे पांडुरंगाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी पंढरपूरची यात्रा आपली जीवनातली यशस्वी झाली असं समजून देवाचा आशीर्वाद या ठिकाणी मिळवत असतात। बघत असाल की दरवर्षाप्रमाणे आमच्या रथोत्सवाचं जवळजवळ हे 149वं वर्ष आहे, पुढचं वर्ष हे 150वं वर्ष आहे। त्यामुळे गेल्या 150 वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी अखंडितपणे चालू आहे। गेल्या आपण 2 वर्षाचा कार्यकाळ बघितला कोरोनाचा, तर त्यावेळेस फक्त कुठेही परंपरा खंडित नव्हता। आम्ही 5 पावलं पुढे तो रथ चालवत असू आणि अखंडपणे ही सगळी परंपरा या ठिकाणी आपण चालू राहिलेली पाहतोय। आज हा रथोत्सव निघालेला आहे, काय अर्थ? नाही, रथोत्सव तर आमचा पूर्ण पिंपळा परिसरासाठी हा एक आनंदाचा क्षणच असतो। पिंपळामधले जे भाविक असतील, जे बाहेरगावानिमित्त नोकरीला गेले असतील, काही इथल्या मुली बाहेरगावानिमित्त लग्नाला गेले असतील, त्या या रथोत्सवानिमित्ताने खास या ठिकाणी उपलब्ध असतात। आणि आपण बघत असाल की गेल्या आपण 1 वर्षापासून हा रथोत्सवाचं रथमार्गाचं काम हातात घेतलं होतं आणि त्या रथमार्गाचं काम आज हे पहिलं वर्ष आहे। त्यामुळे एक गावकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळतं आहे। प्रति पंढरपूर म्हणून ह्या रथोत्सवाची ओळख आहे, काय सांगाल? जे भाविक पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही ते इथे येऊन घेतात, काय सांगाल? नक्कीच प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी पिंपराळचा रथोत्सव हा प्रसिद्ध आहे। जे भाविक आपल्या आर्थिक याच्याने असू द्या किंवा त्यांचं शेड्यूल असू द्या किंवा काही त्यांच्या मेडिकल हेल्थनुसार असू द्या, जे पंढरपूरला जाणं ज्यांच्यावर शक्य होत नाही तर ते पिंपराळात येऊन पूर्ण जिल्ह्याभरातून येऊन भाविक या ठिकाणी पांडुरंगाचं या ठिकाणी दर्शन घेत असतात। नाव सांगा। मी मयूर कापसे।